ESI रुग्णालयामधील कामकाजाबाबतची चौकशी करण्याबाबत नाशिक जिल्हा सिटूच्या शिष्टमंडळाने आज अचानक भेट दिली। रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा व उपचार मिळण्याकामी कार्यालयीन वैद्यकीय अधीक्षक S. जवांदे यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान कामगारांकडून मोठ्या प्रमाणात ESIच्या नावाखाली पैशांची कपात केली जाते, त्याचप्रमाणे कामगारांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळत नसल्याचे कार्यालयीन अधीक्षक जवांदे यांच्या लक्षात आणून देण्यात आले। या तपासाअंती रुग्णालयामध्ये मंजूर असलेले पदांपैकी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून तसेच कंत्राटदारावर डॉक्टरांची भरती करून हे या रुग्णालयाचे कामकाज चालवले जाते। या रिक्त पदांमुळे व कंत्राटच्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना व्यवस्थित अशी सुविधा व उपचार मिळत नसल्याचे दिसून आले आहे। तसेच यावेळी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची देखील विचारपूस करताना CITUचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जनरल सेक्रेटरी देविदास आडोळे, सेक्रेटरी तुकाराम सोंजे, सतीश खैरनार, अरविंद शहापुरे, गौतम कोंगळे आदी CITUचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अधिक माहिती सिटूचे सीताराम ठोंबरे यांनी दिली। सिटूच्या शिष्टमंडळाने ESIC हॉस्पिटलला भेट दिली आणि त्याच्यामध्ये जे पेशंट आहे त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांबद्दल आम्ही मॅडमबरोबर चर्चा केली आणि त्या माध्यमातून काय सुविधा भेटता काय नाही या सर्व गोष्टींबद्दल आम्ही विचार विनिमय केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं पण आढळून आलं की ह्या ESIC हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा स्टाफची सुविधा नाही आहे, कमतरता आहे आणि त्याबद्दलसुद्धा आम्ही निवेदन वरच्या लेवलला देणारच आहे। पण आजच्या कंडिशनला जो पेशंट येतो तो कसा समाधानी असेल या संदर्भात आम्ही मॅडम जवांदे मॅडमशी बोललो आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केलं की जे पेशंट येतील ते नक्की समाधानी होऊन आणि चांगला उपचार आम्ही देऊ असं त्यांनी आम्हाला आव्हान दिलं। धन्यवाद। आज सातपूर ESI हॉस्पिटलबद्दल बऱ्याच तक्रारी कामगारांच्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या, कामगारांच्या स्वतः माझ्याकडे आलेल्या होत्या आणि म्हणून प्रत्यक्ष भेट देऊन या हॉस्पिटलमध्ये ज्या कामगारांच्या समस्या आहे, IPच्या समस्या आहे, त्या समस्या समजून घेऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने आम्ही आज व्हिजिट दिलेली। डॉक्टर जवांदे मॅडम इथला इन्चार्ज आहे, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की इथं जो IP येतो आहे, पेशंट येतो आहे, तो अडचणीत असतो, त्याला समाधानकारक उत्तर आणि ट्रीटमेंट मिळाली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे, ती तुम्ही केली पाहिजे। तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या हॉस्पिटलमध्ये जो IP येतो, खरं म्हणजे अनेक कारखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरच आता IP राहिलेले आहेत, कारण परमनंट कामगार 21,000च्या पुढे पगार मिळतो, त्यामुळे ते ESIचे सभासद नाही आहेत। परंतु जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे ते कॉन्ट्रॅक्ट लेबरला पगार कमी मिळतो, त्यामुळे त्यांना ESIची गरज जास्त असते। मग कोणताही आजार असतो त्या आजारावरती त्याला ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। आता काही आजारावरती त्यांनी टाईप केलेले आहेत, पण टाईप केलेल्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे ESIचे पेशंट आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। त्याचं कारण असं आहे की ESIचे वतीनं जे पेमेंट द्यायला पाहिजे त्यांना ते वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही आहे। त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे ही एक मागणी केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन मॅडमने दिलेले। एक चांगली गोष्ट, आम्ही इथल्या ॲडमिट पेशंटलासुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांना विचारलं तुम्हाला जेवण कसं मिळतं, तर सगळ्या पेशंटने आम्हाला सांगितलं की जेवण आम्हाला समाधानकारक मिळते, त्याच्याबद्दल काही तक्रार, ती एक चांगली गोष्ट आहे। आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 146 स्वच्छता कर्मचारी इथे आहेत, परंतु त्याच्यापैकी फक्त 73 लोक या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत। त्याच्यामुळे जी काही लवकर भरती आहे जे आहे ती ह्या ESIने भरली पाहिजे। आता 4 का 6 डॉक्टर कायम पाहिजे, परंतु त्यापैकी 2च डॉक्टर आहेत, बाकीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर। आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर फॅक्टरीमध्ये सुद्धा काम करतो, परमनंट कामगार आहे ना, कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या कामगारामध्ये अनेक प्रकारची तफावत असते। जेव्हा ESIने या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे सरकारने या ठिकाणी कायमस्वरूपी परमनंट डॉक्टरची नेमणूक करायला पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या IPला योग्य ते ट्रीटमेंट मिळेल आणि तो समाधान होऊन घरी जाईल। या सगळ्या गोष्टीची चर्चा आज आम्ही
जवादे मंडळ आणि त्यांच्या सहकार्याबरोबर केलेली आहे. अनेक गोष्टीचे त्यांनी मान्य केलेले आहेत. पुढे बघू आता ज्या पद्धतीने बदल होईल त्या पद्धतीने आपण ती या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना सेवा सुविधा मिळेल असा आपण प्रयत्न करणार आहोत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.